छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जरा माझे लाडके पत्रकार आहेत ना, थोडेसे खाली बसले तर सगळे मागच्या माझ्या लाडक्या बहिणींना दिसतील। लाडके पत्रकार, आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतजी, महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, शेखर निकम, रवींद्र फाटक, सदानंद चव्हाण, किरण सामंत, संजय दराडे, देवेंद्र सिंह, कीर्तिकुमार पुजार, धनंजय कुलकर्णी, राहुल पंडित, मीनाताई कांबळे, तृष्णा विश्वासराव, शरीफा काजी, शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर, शशिकांत चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित, तसा या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उसळलेला आहे। इकडेही आहेत, तिकडेही आहेत, नजर पोचत नाही तिकडेही आहेत, आणि आता पण बसेसमधून इकडे बसेसची रांग लागलेली आहे। खरं म्हणजे हे चित्र पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या सरकारचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा निर्णय घेतल्याचं एक आपला भाऊ म्हणून एक समाधान वाटतंय, एक आनंद होतो आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मला आनंद आता होतो आहे। कारण तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद आहे, समाधान आहे, ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने योजना काय असते, योजनेची फलश्रुती काय असते हे इथं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबा काने आणि महर्षी दोंडू केशव कर्वे अशा 3 भारत रत्नांची ही भूमी आहे। ही अतिशय पावन भूमी आहे। मी या महान आणि थोर व्यक्तिमत्वांना वंदन करतो आणि रक्षाबंधनानंतर 2 दिवसांनी रत्नागिरीतल्या मी बहिणींना आपल्या सगळ्या भेटण्याचा आनंद मला झालेला आहे, आणि म्हणून आपल्याशी संवाद साधताना एक वेगळा आनंद इथं जाणवतोय। रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहे। त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो, आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार। आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतोय आपण। 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत। तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा, किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार। आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याचे 3 इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील, अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे। आणि म्हणून 3,000च्या जागेवर 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील, हा तुमच्या हक्काचा भाऊ याचा शब्द आहे। आणि मग मी देवेंद्रजी, अजितदादा यावर जेव्हा चर्चा केली की या आपल्या बहिणींना आपल्याला काही ना काही आधार म्हणून मदत करायची आहे, मग महिला बाल कल्याण विभागाच्या आमची बहीण छोटी आदिती
तिला याच्यामध्ये सांगितलं हे योजना आपल्याला राबवायची आहे. आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात. हा प्रपंच चालवत असताना, हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते. जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो, ती एक प्रकारची कसरत आहे. परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील, महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल, दूध असेल, मुलांची फी असेल, कपडा लत्ता असेल, हे सगळं जे आहे हे सगळं भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात. मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय. मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे. मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे. माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलंय आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले, जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे. काही लोक म्हणतात की आता ही योजना चुनावी जुमला आहे, ही योजना फसवी आहे, ही योजना बंद पडेल. परंतु कुणी माईचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये आपली आर्थिक ताकद वाढत जाते आहे. या राज्यात उद्योग येत आहेत, या राज्यामध्ये परदेशी गुंतवणूक येते आहे, या राज्यामध्ये GSTचे पैसे वाढतात, या राज्यामध्ये इन्कम जे अर्थव्यवस्थेला चालना मिळते, या राज्याला मोठ्या प्रमाणावर जे काही आर्थिक ताकद वाढत जाते तशी देखील आपल्याला मी सांगतो की आपल्या उद्योग व्यापार वाढीत झाल्यानंतर फक्त आम्ही तुम्हाला 1,500 दिले तेवढ्यावर थांबणार नाही. विरोधकांना वाटलं 1,500 रुपये पण घोषणा केली पण पैसे काय खात्यात जमा होणार नाहीत. पण पैसे जसे जमा होऊ लागले तसे त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडत गेले. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली. पण माझ्या बहिणीने तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः तुमचा भाऊ आहे, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत आहेत, इथं आदित्य आहे, आपले उदय सामंत आहे, हे सगळे लोक आपले भाऊ आहे. आणि म्हणून जता 1,500 रुपयाची योजना सुरू झालेली आहे. पण परिस्थिती बदलली तर 1.5चे 2 होतील, 2चे 2.25 होतील, 2चे 2.5 होतील, 2.5चे 3 होतील. 3 पेक्षा जास्ती देण्याची दानत तुमच्या या भावांची आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहील. या योजनेचा आर्थिक वर्षाचं पूर्ण पैशाची तरतूद 33,000 कोटीची तरतूद आपण केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी किती आकांडतांडव केलं तरी सुद्धा हा तुमचा भाऊ हा माहेरचा आहेरही वाढवत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फक्त या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही तर आपला स्टार्टअप आहे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे, आपले महिला बचत गट आहेत, अनेक योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून माझ्या या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती होणार याचे संकेत आज मिळालेले आहेत. आणि म्हणून आमची योजना अतिशय शुद्ध मनाने आम्ही केलेली आहे. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. ही लेना बँक नाही, हे देना बँक आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की आम्ही जे शब्द देतो ते शब्द पाळतो. जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही, पण जे होणार आहे, जे आम्ही करू शकतो तेच आम्ही बोलणार आहोत. आणि म्हणून ही योजना इतकी पॉप्युलर झाली
मगाशी मी आपल्या मंत्री महोदयांशी बोलत होतो की या योजनेमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सगळे लोक, CRP असेल, महिला बचत गट आहेत, हे सगळे कामाला लागले. आमचे सर्व अधिकारी कामाला लागलेत. जिल्हाधिकारी आहेत, प्रांत आहे, तहसीलदार आहे, BDO आहे, CO आहे, हे सगळे काम करत आहेत. आणि प्रचंड असा प्रतिसाद या योजनेला मिळालेला आहे. आणि म्हणून काही दिवसापासून तुमचे सावत्र भाऊ, त्यांना पोटदुखी झाली आहे, त्यांना मळमळ जळजळ झालेली आहे, खोटे नोटे आरोप करतायत, कोरडा घालतायत. आणि या योजनेसाठी बंद व्हावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेले. कोर्टाने फटकारलं यांना. कोर्टाने माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि योजना ही आपण राबवू लागलो. पण अशा घाणेरड्या राजकारणाची पातळी तुम्ही किती खाली जाल? काय म्हणाले, माझ्या ये पैसे काय भीक देताय का? हे पैसे लाच देताय का? या पैशाने तुम्ही महिलांना विकत घेताय का? काय बोलणार? तुम्हाला बोलायला तरी थोडी लाज शरम वाटली पाहिजे. थोडं आत्मचिंतन करा. या माझ्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, किती खालच्या थरावर जायचं. माझ्या बहिणींना वाटेल ते बोलायचं. माझ्या बहिणींना माझा एक सवाल आहे, तुम्ही हे सहन करणार? तुम्ही हे सहन करणार? नाही करणार ना? मग ज्यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवणार ना? दाखवणार तर हात वर करा. आणि म्हणून मी सांगतो, सांगायचं तात्पर्य एवढंच, हे विरोधात होते, आता बोर्ड लावू लागले. मुख्यमंत्री माझी लाडकी आहे. बाबा तुझं तिकडे इकडे काढ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, मग इकडे बोर्ड लावतायत. मला आता शेखर निकमने एक फोटो दाखवला. बोले त्या फोटोवर महाविकास आघाडीचे उभाटाचे फोटो आहेत. बोले ही योजना आम्हीच करतोय. बोर्ड लावतायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण फोटो मुख्यमंत्र्याचा नाही टाकत, तिथं आपला फोटो टाकतायत. म्हणजे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे याचं श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेणारा हे विरोधी पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मागे खंबीर तुमचे भाऊ उभे आहेत. ही योजना किती विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा बंद होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला कालचा एक प्रकार सांगतो. बदलापूरचा प्रकार आपण टीव्हीवर पाहिला असेल. मला सांगा, 8 तास 9 तास रेल्वे रोखून धरली, रेल्वे बंद पाडली. एक चिमुकली मुलगी होती, तिचा तो काय म्हणजे गैरप्रकार झाला. झालेली घटना अतिशय दुःखद आहे. झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत, या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे मुलीबाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्यांचे आणि या महाराष्ट्रामध्ये मुली बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे, हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.
हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून असा महाराष्ट्र आहे हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा. त्याला अटक केली होती, त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामध्ये फास्ट ट्रॅकवर घ्या सांगितलं. त्याला विशेष सरकारी वकील नेमा. आम्ही त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि संस्था चालकांनी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे. असे लोक, मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता, तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत. आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं. त्यांना सांगितलं आम्ही. गिरीश महाजन गेले तिथे, गिरीश महाजन गेले तिथे, आपले शालेय शिक्षण मंत्री गेले. या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मी फोनवर स्वतः संवाद साधला. परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं. चिमुकली, एक 4 वर्षाची चिमुकलीचं राजकारण, तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे. आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत, काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अरे माझं तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी, तिच्या जीवनाशी, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका. हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय करताय? कसे आंदोलन होत आहेत? एक बॅच गेली की दुसरी बॅच येते, दुसरी गेली की तिसरी बॅच येते. कसे आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात, बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जातात. काय तुमची पोटदुखी? अरे पोटदुखी, तुम्ही एवढी पोटदुखी, ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे, वेगळे विषय आहेत, पण एका चिमुरडीच्या या चिमुरडीच्या जीवावर, तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय. खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे, हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की मग लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आहे आणि त्या आरोपीला 2 महिन्या केसमध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही कुणाला काय झालं, मागे किती गुन्हे झाले याच्यावर जाणार नाही. परंतु माझी एकच विनंती आहे, ज्या विरोधी पक्षामध्ये महिला भगिनी पण आहेत, त्यांनी देखील एका चिमुरडीचं राजकारण त्यांचे मालक, त्यांचे प्रमुख सगळे करत असतील. परंतु माझी बहिणींना विनंती आहे की अशा या चिमुरडीचं राजकारण करू नका. तिच्या आई वडिलांची मानसिकता बघा, काय मानसिकतेतून त्यांचा काय जीव चाललाय. आणि म्हणून याबद्दल, या केसबद्दल जेवढं काय करता येईल तेवढं हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि असे नराधम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही बाळासाहेब आनंद दिघे साहेबांचे वारसा पुढे नेणारे आहोत. आणि म्हणून या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे
उभारून आपण बघू देखील नका, डोळे वटारून बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका. अत्याचार तर दूर राहिला, पण या ठिकाणी मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही नाही नाही. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्ही या राज्यामध्ये आज आमच्या सगळ्या भगिनी आहात. राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राला शिकवण दिली. सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी असतील, किती महिला वीर शूर, हा इतिहास आपला आहे. आणि ही महिला आमची रणरागिणी आहे. आणि मग हिच्या वाटेला कुणी जाल तर तुमचं जळून भस्म व्हाल. आणि म्हणून मी आजच सांगतो की याचं राजकारण कुणी करू नये. ह्या माझ्या महिला भगिनी या राजकारण करणाऱ्यांना आणि या महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना माफ करणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली, एवढी लोकप्रिय झाली की सगळे त्याच्यामध्ये येऊ लागले, अर्ज भरू लागले. इथं माझ्या मुस्लिम भगिनी आहेत, माझ्या मराठी भगिनी आहेत, सगळ्या जातीपातीचे लोक यामध्ये अर्ज भरू लागले. एक समाधानाची बाब. या राज्यात एक आनंदोत्सव आहे. रक्षाबंधनाचा कार्यक्रम फक्त काल परवाच नाही झाला, तर तो अखंडपणे गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. पुढचा आठवडा 15 हे चालू राहणार. आणि म्हणून तुम्हाला जी ओवाळणी दिलेली आहे फक्त एक दिवसाची नाही, ही कायमची ओवाळणी. आणि हा कायमचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार. आणि म्हणून मी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला. आणि काही बहिणी मला म्हणाल्या समोरून 1,500 रुपयाचं, मी म्हणालो 3,000चं काय करणार. काही लोक म्हणाले आम्ही कपडे घेऊ. पहिले म्हणाले मी माझ्यासाठी हक्काची साडी घेणार, माझ्या मुलांना कपडे घेणार, माझ्या सासू सासऱ्यांना कपडे घेणार. काही लोक म्हणाले औषधाला आम्हाला उपयोगी पडतील. काही महिला माझ्या म्हणाल्या साहेब हे 1,500 हे 3,000 आम्हाला 3 लाखासारखे आहेत. 3 लाखासारखे. समाधान वाटलं, समाधान वाटलं. एक बहीण म्हणाली 1,500त मी स्वातंत्र्य विकत घेणार. मी म्हणालो स्वातंत्र्य विकत घेणार म्हणजे काय घेणार. तर ती म्हणाली हे पैसे कुटुंबासाठीच खर्च करणार, पण कसे करायचे खर्च याचं स्वातंत्र्य आता मला आहे, कारण माझ्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. हा देखील एक कधी माहेरला जायचं आपल्याला हात पसरायची वेळ आता येणार नाही. कुठं बाहेर जायचं आहे आपल्याला मागण्याची आता वेळ येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 1,500मध्ये 3,000मध्ये माझ्या बहिणींना स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास विकत घेता येतो, याचा आत्मविश्वास आणि साक्षात्कार झालाय, हे विशेष आहे. आणि म्हणूनच या योजनेबद्दल जेवढं लोक बोलतायत, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भरभरून बोलतायत, योजनेचं कौतुक करतायत. आणि म्हणूनच मी विरोधकांना देखील सांगतो, माझ्या बहिणींच्या प्रतिक्रिया कान डोळे उघडे ठेवून पाहावं आणि ऐकावं, आणि या गर्दीकडे पाहावं, आणि मग आपलं तोंड उघडावं. खरं तर तुमची तोंड पहिलीच बंद झालेली आहेत. ज्या दिवशी पहिल्या खात्यात जमा पैसे झाले तेव्हा चेहरे पडले. आता याला बदनाम करायला काय करायचं, याला काउंटर नरेटिव्ह कसं पास ठेवायचं. जसं लोकसभेमध्ये त्यांनी खोटं नरेटिव्ह पसरवलं, पण आता ते शक्य नाही, कारण माझ्या बहिणी हुशार आहेत, माझ्या बहिणी सुज्ञ आहेत. त्यांना कळतंय की कोण भाऊ सक्का आहे, कोण माझा विचार प्रामाणिकपणे करणार आहे, आणि कोण कपटी सावत्र भाऊ आहे. या माझ्या बहिणींना सगळं उमजतंय, समजतंय. आनंदाचा शिदा तुमच्याकडे येतो, आनंदाचा शिदा दिवाळीला गणपतीला काय रवा मैदा साखर डाळ तांदूळ काहीतरी असतं त्याच्यामध्ये, तो पण मिळू नये म्हणून कोर्टामध्ये गेले. कुठं जाणार, कोर्टामध्ये जाईन आनंदाचा शिदा बंद करा म्हणून. अरे कुठं फेडणार आहे पाप. या माझ्या सर्वसामान्य भगिनींच्या पोराच्या
मुलांच्या तोंडचा घास चिरवण्याचं काम तुम्ही करताय, तुम्ही हे पाप करताय आणि म्हणून तुमचा पापाचा घडा भरत भरत चाललाय. तुम्ही जेवढी पाप कराल तेवढा हा पापाचा घडा भरेल. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, योग्य वेळी योग्य उत्तर माझ्या या बहिणी दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मी देखील आपल्याला सांगतो की आम्ही सगळे भाऊ तुमच्या सोबत आहोत आणि ही योजना जी आहे ही योजना कायमस्वरूपी आपली चालू राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या योजनेतून पैसे कुठे जाणार? तुम्ही काहीतरी खरेदी कराल, तुम्ही काहीतरी खरेदी केल्यानंतर ते पैसे बाजारात येतील, त्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्था वाढेल, त्या गावाची अर्थव्यवस्था वाढेल, त्या शहराची अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना महिलांपेक्षा कोणी दुसरा चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. कारण महिलेला माहीत असतं काटकसर करून कसे पैसे खर्च करायचे, कसं कुटुंब चालवायचं, कसे पैसे वाचवायचे माझ्या बहिणींना माहीत आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील गेल्या 50-60 वर्षात कधी कोणी योजना आणल्या नाही, परंतु त्यांनी महिलांसाठी योजना आणल्या. उज्ज्वला योजना, जनधन योजना, लखपती दीदी आणि आपण देखील लेक लाडकी लखपती योजना आपण आणली. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, पण जन्म झाला 5,000 रुपये, शाळेत गेली 6,000 रुपये, 5वीत गेली 7,000 रुपये, 8वीत गेली 8,000 रुपये, 11वीत गेली 9,000 रुपये आणि वयाच्या 18व्या वर्षी 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे, आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सगळे दबून गेलेले आहे योजना, पण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर आपल्याला मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतला आहे. आणि त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण, ज्याला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, MBA व्हायचं, आणखी का व्हायचंय, त्यांना पूर्णपणे 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एक मुलगी, एक दुःखद घटना घडली. अर्ध्या मिनिटात मी आपल्याला सांगतो. एक मुलीने आत्महत्या केली. का केली? कारण ती उच्च शिक्षण घेत होती. सरकार 50% फी भरत होतं, पण आई वडिलांना 50% फी भरता आली नाही. गरिबीमुळे ते भरू शकले नाहीत. म्हणून आई वडिलांवर बोज नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी त्याच दिवशी ठरवलं, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी सांगितलं, सरकार आपलं सर्वसामान्यांचं आपण म्हणतो सरकार, हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सरकार आहे. मग माझी छोटी मुलगी बहीण आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी, तर मग या सरकारचा उपयोग काय? आणि त्याच दिवशी आम्ही 50% फीचे 100% फी माफ करून टाकली आणि मुली आता उच्च शिक्षण घेऊ शकतात. अशा अनेक योजना आहेत. म्हणून आम्हाला तुम्हाला एकच आहे की फक्त हे 1,500 रुपये देऊन थांबायचं नाही, तर हे पैसे वाढवायचे, इतर योजनांमधून तुम्हाला सपोर्ट करायचा. महिला बचत गटाचे जे प्रोडक्ट आहेत, वस्तू आहे, त्याचं ब्रँडिंग करायचं, मार्केटिंग करायचं, विक्रीसाठी मदत करायची. आणि मला लोक सांगतात महिला बचत गटांचं जे कर्ज बँकेतून घेतात ते 100% परतफेड करतात. अशा प्रकारचं फक्त महिला बचत गटच आहेत, माझ्या महिला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास. आणि म्हणून मी मोदी साहेब पण म्हणतात की महिलांचा विकास झाला, महिला सक्षम झाल्या तर देशाचा विकास होईल, देश पुढे जाईल. या देशाला आपल्याला आर्थिक महासत्ता बनवायचं आहे. 2047-2037 स्वप्न आहे आणि त्यामध्ये
1 ट्रिलियन $5 ट्रिलियन हे मोदीजींचं स्वप्न आपल्या महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन आहे. आणि म्हणून $1 ट्रिलियन हा जो काही आपला संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी अशाच प्रकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सारख्या योजना या त्याला मूर्त रूप देतील, याला यशस्वी बनवतील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण सक्षम तर आपलं राज्य सक्षम, आपण मजबूत तर आमचं राज्य मजबूत. महिलांचा विकास म्हणजे आपल्या राज्याचा विकास. आज आपल्याकडे पायाभूत सुविधांच्या जाळं आपण भिनतोय, उद्योग येत आहेत, लोकांच्या हाताला काम मिळतंय. माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत. विरोधक म्हणाले लाडक्या भावांचं काय, लाडक्या भावांची योजना पण आम्ही आणली आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, आता 6,000 8,000 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता माझ्या भावांना मिळणार आहे. ही पण योजना आणणार. या देशातलं हे आपलं पहिलं राज्य आहे, याचा देखील मला अभिमान आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी या योजनेबद्दल कधी शंका बाळगू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो. कुणी काही म्हणालं तरी सुद्धा तुम्हाला माहीत आहे तुम्ही सुज्ञ आहात. आणि जेव्हा ते लोक येतील आपल्याकडे तेव्हा फक्त एवढंच विचारा, आमच्या लाडक्या बहीण योजनेला विरोध का केला, का तुम्ही कोर्टात गेले, एवढंच फक्त शब्द विचारा. हीच माझी आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा आणि या सर्व योजनांमधून माझ्या या सर्व लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आणि पुन्हा एकदा हे दाखवून दिलं तुम्ही, कितीही अडथळे आले तरी आपण जे सांगतो, ज्या योजना जाहीर करतो त्या आपल्यापर्यंत पोचतात आणि पोचवलेल्या आहेत. आत्ता तांत्रिक अडचण आली पण त्यामुळे आवाज आपल्यापर्यंत पोचायचा राहिलेला नाहीये. आणि यासाठीच माननीय मुख्यमंत्री साहेबांना जोरदार टाळ्या देऊन त्यांनी जे सांगितलं त्यासाठी एकदा आभार करूया. आणि यानंतर लाभार्थी वाटप कार्यक्रम, यासाठी मी सूत्र संपवतीये डॉक्टर अमोल शिंदे यांच्याकडे. साहेब, आपल्याकडे महिला व बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे 5 लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये नम्रता नितीन शेटे, तृप्ती तानाजी सुवरे, आर्या अभिजित आंबेकर आणि स्वाती योगेश दोरखंडे आणि शिवानी शशिकांत पंडित यांना 1,500 रुपयाचं चेक आज इथं दिला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर आपल्याकडे युवा कार्य प्रशिक्षणच्या पण 2 नियुक्तीपत्र आज दिले जात आहेत. युवा कार्य प्रशिक्षण मध्ये अक्षता संजय मालप आणि ऐश्वर्या दीपक पावसकर यांना MSEB आणि फूड अँड ड्रग मध्ये नियुक्तीपत्र आज दिली जात आहेत. आणि मीरा पांचाळ. त्याबरोबरच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत लेक लाडकी योजना युवा कार्य प्रशिक्षणचे आज नियुक्तीपत्र दिले जात आहेत MSEB आणि फूड अँड ड्रग मध्ये. त्याबरोबरच लेक लाडकी योजनेचे 2 लाभार्थी, त्याच्यामध्ये श्रीमती गाथा विपुल आंबेकर आणि ध्रुवी संदेश तांबे यांनाही धनादेश दिला जातोय. लेक लाडकी योजनेचे 2 लाभार्थी आहेत. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना त्याच्यामध्ये 2 मंजुरी पत्र दिली जात आहेत. 2 मंजुरी पत्र, त्याच्यामध्ये विहीर आणि ब्रश क्लस्टर. त्याबरोबरच जिल्हा उद्योग केंद्रामध्ये फूड ऑन व्हेकल याच्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP मध्ये श्रीमती अर्पिता अनिल लोखंडे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्फे प्रेरणा पंकज निंबारे. त्याबरोबरच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
याच्यामधून सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत तन्वी निलेश गोवाळकर आणि दीपक रेवाळे यांना मंजुरी पत्र आणि टिश्यू कल्चरमध्ये बांबू त्याबरोबरच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत ब्रश क्लस्टर विहीर त्याबरोबरच उमेदच्या महिलांना सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत टुरिस्ट बस सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत संबंधित बांबू रोप वाटप बांबूचं टिश्यू कल्चर रोप वाटप याबरोबरच सर्व लाभार्थ्यांचं स्वागत होत आहे। आता बाकीच्या लाभार्थ्यांनी पाठीमागे यायचं आहे। बाकीचे लाभार्थी याबरोबरच आपल्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने खूप चांगलं काम केलंय त्यांना ही सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन दिलं जातं आहे। डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये IAS देवेंद्र सिंग जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी CEO जिल्हा परिषद आणि धनंजय कुलकर्णी SP रत्नागिरी यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन पण आज इथं दिलं जातं आहे। त्याबरोबरच सिंधुरत्न योजना पुरस्कृत श्रीलंका कप टूर मध्ये रेहांश दांडेकर इम्रान शेख प्रगती विकास पवार आणि भारतीय संघाचे मॅनेजर सूरज विलास यांनाही गौरवण्यात येत आहे। आणि याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि कॉफी टेबल बुकचं अनावरण करतील। कॉफी टेबल बुक आणि त्यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी माननीय मुख्यमंत्री रॅम्पवर येणार आहेत। जागा मोकळी करायची आहे। सिंधुरत्न पुरस्कारामध्ये 5 जणांची नावं आहेत। त्याच्यामध्ये सिया शिर्के रिहांश दांडेकर इम्रान शेख प्रगती विकास पवार आणि भारतीय संघाचे मॅनेजर सूरज विलास जाधव। याच्यानंतर एक कॉफी टेबल बुकचं अनावरण केलं जाईल आणि मुख्यमंत्री आपणाशी संवाद साधण्यासाठी रॅम्पवर येणार आहेत। कॉफी टेबल बुक तर हे कॉफी टेबल बुक अत्यंत महत्त्वाचे आणि सुंदररित्या केलेलं आहे। गेल्या 1 वर्षामध्ये याच्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या सुंदर पद्धतीने केलेल्या आहेत। याच्यानंतर मुख्यमंत्री रॅम्पवर सर्वांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब आता रॅम्पवरून चालत येणार आहेत आपल्या भगिनींशी संवाद साधायला। तेव्हा मीडिया प्रतिनिधी आणि सर्व पत्रकार जे कोणी रॅम्पवरती आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी रॅम्प रिकामा करावा। माननीय मुख्यमंत्री साहेब रॅम्पवरून पुढे येत आहेत, तर कृपया गर्दी करू नये रॅम्पवरती आणि जागा रिकामी करून घ्यावी। माहेराची खुण गाठ ही आहेराची दिली भेट ही ताई मिळणार आता तुला। सगळ्या माझ्या बहिणींना जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र सगळ्यांनी आले। पैसे आले पैसे आले आपल्याकडे आपके खाते में आ गए। अभी देखो बराबर है, सब ध्यान रखो। यहाँ पर सब लोगों को सरकार सबके साथ में है बिल्कुल। अरे आदिती ताई कुठे गेली? चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना पैसे मिळाले। तिकडच्या महिलांना काय आता तुम्ही काय करणार? पैशाचं काय करणार? पैसे येतील तुमच्याकडे पैसे दे। तिकडे तुमच्या त्या मावशीकडे द्या, ते पाठीमागे द्या ना त्यांना। पैसे काय करणार? पैसे चला या पुढं या। सगळ्यांना ज्यांना आले नाही त्यांना पैसे येतील। माईक घे। तुम्हाला आले
तुम्हाला आले 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 यांना आले यांना आले 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 ना आता काय करणार नाही आले अरे त्यांना दे ना आमच्या खात्यावर पैसे आले आले ना आले आले आता काय करणार आता काहीतरी मुलासाठी काहीतरी घेणार ओके चला धन्यवाद तुमचे आले पैसे तुमचे पैसे आले का राखी आता द्या असंच बांध घ्या तो घेतो मी या या या. या सगळे धन्यवाद 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 या तुम्ही टाका द्या 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 बांधतो बांधतो हे घ्या यांच्याकडून घ्या सगळ्यांकडून घ्या सगळ्या बांधतो बहिणींच्या मै राख्या सगळा हा सगळे आले द्या 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 हे रविशेठ घ्या जमा करा एकदम बांधतो मी हे घ्या. कुठली बरं पालकमंत्री कुठे आहेत ओ पालकमंत्री यांची घरकुल योजनेचं बघा काय ते घरकुल योजना सगळ्यांना तुम्हाला पैसे मिळाले ना ठीक आहे कोणाला नाही मिळाले त्यांच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार हा काळजी करू नका आणि तुम्ही काळजी करू नका समजा 31 ऑगस्ट पर्यंत नाही आले तर तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 3 हप्ते भेटतील त्यामुळे चिंता करू नका नो टेन्शन चला चला पुढे चला चला धन्यवाद ते राखी 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 घ्या राखी घ्या राखी राखी घ्या राखी राख्या सगळ्या घ्या इकडे सर्व माझ्या भगिनींना सर्व बहिणींच्या राख्या बांधणार मी हा या चला हे घ्या हे घ्या हे घ्या तुमचे आले पैसे यांचे बघा हो इथं इथं इथे यांचे राहिले ते आधार सीडिंग मध्ये काही पैसे राहिलेत आधार सीडिंग मुळे ते 2 दिवसात पैसे येतील तुमचे काळजी करू नका पैसे सगळ्यांचे खात्यात 100% जमा होणार म्हणजे होणार चला सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गाड्या कुठे गाड्या कुठे